सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीस 75 वर्ष पूर्ण झाले। देशभरात विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। मुंबईतील महालक्ष्मी कंपाऊंड परिसरातील कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, तर कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची प्रमुख उपस्थिती आहे। तर थोड्याच वेळामध्ये या सोहळ्याला सुरुवात होणार आहे। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानुसार कुंभमेळ्याच्या कामाला स्थगिती द्या, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते सुनील माने यांनी टोला लगावलेला आहे। काटकसरीची सुरुवात मंत्री आणि आमदारांपासून करावी, सुनील माने यांनी आता खोचक सल्ला दिलेला आहे। महाराष्ट्रात येऊ घातलेला नाशिक मधील कुंभमेळा आणि त्याच्यावर खर्च होणारे 35,000 कोटी रुपये वाचवण्यासाठी, काटकसर करण्यासाठी राज्य शासनाने कुंभमेळ्याच्या कामांना तातडीने स्थगिती द्यावी अशी आमची मागणी आहे। तिथे लाखो लोक येणार होते, त्यांच्या वाहनांचा खर्च, आपल्याला वाहनं वापरायची नाहीत, आता पेट्रोल डिझेल कमी वापरायचंय, तर या सगळ्या खर्चांना फाटा देण्यासाठी कुंभमेळ्याच्या कामांना माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने स्थगिती द्यावी अशी आमची मागणी आहे। बातमी एका भोंदूबाबाच्या संदर्भातली। अहिल्यानगरमधून आणखी एक भोंदूबाबा जेरबंद करण्यात आला। भूतबाधेच्या नावाखाली महिलेची फसवणूक करत होता, शरीर सुखाची देखील त्यानं मागणी केली होती। अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर अहिल्यानगरमधून आणखी एक भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केलेली आहे। भूतबाधेच्या नावाखाली महिलेची फसवणूक करण्यात येत होती, शरीर सुखाची देखील मागणी करण्यात आलेली होती, तर अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत या भोंदूवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महासत्तेच्या नावाखाली त्याग करायला सांगितलं जातंय। देशाला बर्बाद करायचं तुम्ही आणि तुमची जबाबदारी जनतेनं घ्यायची। आता निवडणुका संपल्या की लगेच त्याग आठवला। विजय वडेट्टीवार यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।